शाळेच्या इमारतीचा एक एक चिरा कोसळताना पाहणं सहन होईल दादूंना? साक्षी, विचार कर. सगळं सगळं संपून जाईल. शाळेचे विद्यार्थी काय करतील? शाळेची इमारत, पटांगण, फळा, खडू, घणघणणारी घंटा, प्रार्थनेचे स्वर. आता शाळा भरली, आता तास संपला असं घंटा वाजवून सांगणारा हरीशिपाई, ओकबाई, शरद गुरुजी, शाळेलाच आपलं घर समजणारे 24 तास तिकडे राहणारे वॉचमन काका. ह्या सगळ्यांचं काय होईल? हे सगळे कुठे जातील? नाही साक्षी, असं होऊन नाही चालणार. आपल्याला हे सगळं थांबवायला हवं साक्षी. देव, आपण गप्प राहिलो तर हे सगळं थांबणार आहे? हे बघ, माझं ऐक. आपण दादूंना हे सगळं सांगूया. मला असं वाटतं की यातून नक्की ते काही ना काहीतरी मार्ग काढतील. हेच जर त्यांना बाहेरून कळलं तर काय वाटेल त्यांना? नाही साक्षी, आपण हे काकाला सांगूया. काका बोलेल दादूंशी. संयम. भैयासाहेब म्हणतात, प्रॉपर्टी हवी असेल तर संयम पाळायला हवा. विक्रमादित्य, तेच तर करत होतो भैयासाहेब आम्ही आजपर्यंत. तेच तर करत होतो. आम्हाला एक कळत नाही ना, तशा 2 फुटांचं अंतर होतं. 2 फुटांचं अंतर. ते कापाला एवढा वळसा कशाला घालायचं? का? तर भैयासाहेब सांगतात संयम. गेलं ना. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी आत्ताच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ॲप.